निफाड तालुक्यातील देवगाव येथे धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास वन विभागानं शरद जोशी यांच्या मालकी गट नंबर 485 मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला। सदर बिबट्या अंदाजे 5 वर्षे वयाचा नर असल्याचं रेस्क्यू टीम कडून सांगण्यात आलंय। दरम्यान या बिबट्याला वन विभागानं रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये, त्याला जागेवरच ठार करावं या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश बोचरे, धनंजय जोशी, उपसरपंच लहानू मेमाने, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाने यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षण शिवाजी सहाने, वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस हवालदार औदुंबर मुरडणर, संदीप शिंदे आणि पोलिसांना घेराव घालून वन विभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला। जोपर्यंत बिबट्या ठार मारला जात नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी घेतला। यावेळी वन विभाग, पोलीस अधिकारी आणि आंदोलकांमध्ये संघर्ष बघायला मिळाला, परंतु आंदोलकांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्यानं वन विभागानं नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आणि देवगाव, रुई, देवगाव फाटा, वाकत परिसरात बिबट्याकडून जीवितहानी, वित्तहानी झाल्यास त्याला वन विभाग जबाबदार राहील असं पत्र घेण्यात आलं। वन विभागाच्या वतीनं रेस्क्यू टीम दाखल झाली असून ड्रोनच्या सहाय्यानं परिसर पिंजून काढण्यात येतोय। परिसरात ठिकठिकाणी 4 पिंजरे लावण्यात आले। आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्या अमृताताई पवार, जयेश लोहारकर, सचिन बोचरे, संतोष लोहारकर, ज्ञानेश्वर आरोटे, रेवण सिद्ध लोहारकर, बापू बोचरे, दीपक आढागळे आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस पाटील सुनील बोचरे, लासलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला। यावेळी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सिद्धार्थ विठ्ठल निलक, मी श्री डी.आर. भोसले विद्यालय या शाळेत शिकतो आणि आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो तेव्हा मला एकदा बिबट्या दिसलेला आहे। तो सोयाबीनीतून चाललेला होता। तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी। जवळ हा बिबट्या मारल्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही, पिंजरा सुद्धा हलवून देणार नाही। जनावर लई आले का, माणसं लई का प्राणी लई? बरं, प्राणी पाळतोय आम्ही, बैल पाळतो, गाई पाळतो, आम्ही त्यांना मारायचं म्हणतो का कधी? म्हणजे अधिकाऱ्याने त्या वाघाला सोडून दाखवा, त्यांनी त्याच्या सामने जावा। आम्ही मारायला तयार आहे, आम्ही मरतोच आहे। आमच्या शेत्या पडीत पडत, शेती नाही पिकली तर खाल काय तुम्ही? नोटा खाल का, पैसे खाल का, धन दौलत खाल? शेती जर हा जो बिबट्या पकडलेला आहे याला ठार मारण्याची आम्हाला परवानगी द्यावा आणि राहिलेले बिबटे सुद्धा मारायची परवानगी द्यावा शासनानं, नाही तर रस्ता रोको आणि शाळा बंद राहील। इथं गेल्या 2 तासापासून इथं बिबट्या पकडलेला आहे। सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांचं मागणी की जो इथं पकडलेला बिबटा आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हालू देणार नाही। कारण इथं शेजारी शाळा असल्यामुळे लहान मुलं शाळेत जातात, इथं दहशत निर्माण झालेली, अक्षरशः मुलं शाळेत येत नाहीये आणि इथं शेतात काम करण्यासाठी मजूर पण येत नाहीये। इथं अक्षरशः कुत्रे झालं, मांजरं झालं खाल्लेले। त्याच्यानंतर पण गेल्या इथं देवगाव मध्ये, महादेवनगर मध्ये बिबट्यांच्या लढाया झालेल्या होत्या, तिथं त्यांची निशाणी होती, केस पडलेले होते, नख पडलेले होते। ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसानंतर पिंजरा टाकला देखील। पिंजरा टाकल्यानंतर पण 2 दिवसांनी तो पिंजरा तिथून उचलून घेऊन गेले। काय यांच्याकडे पिंजरे नाही का ठेवण्यासाठी? यांचं म्हणणं असं आहे आम्हाला त्याची प्रोसिजर करू द्या। यांची प्रोसिजर एकच आहे का 4 ते 5 माणसं खाल्ल्यानंतर याला ठार मारण्याची। कधी माणसं मेल्यावरती यांचे ठार मारून काय उपयोग आहे याच्यासाठी? आपण नागरिकांच्या तक्रारीनुसार इथे पिंजरा लावला होता, तिथे आपण बिबट ट्रॅप केलेला आहे। त्या नियमानुसार वन विभाग योग्य ती कारवाई करते। नागरिकांची अशी मागणी करून ठार करावं, नियमानुसार जे आमच्या हातात आहे ते आम्ही करू आणि ती कारवाई आम्ही करतो। बिबट्या जो पकडलाय आता सर्व पार्श्वभूमी तर सगळ्यांनी सांगितली आहे, परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही। तर बिबट्या इथून पकडले जातात आणि 20-25 किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मानवी जातात, तिथं पण माणसंच राहतात। तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये। यांचे कुठेतरी यांना मारलं पाहिजे आणि जे प्राणी मित्र यांना खूप कळवळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका, तर लक्षात तुम्ही इथे एकदा आमच्या वावरात आहे, आमच्या शेतात आहे, मग तुम्हाला कळलं आम्ही काय दहशतीखाली जगतोय। आणि जर याला जर ठार मारलं नाही आणि ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, सरकार उरल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष, हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानव जो तयार झालाय
याचा जर संपायचा असेल तर बिबट्यानं जागी ठार मारा, अशी आमची या ठिकाणी पोटतिडकीनं मागणी आहे। आज देवगावमध्ये बिबट्या पकडला गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला। तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे, कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू। देवगावमध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे। असे 8-9 बिबटे इथे आहेत। आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं, कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे। कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेलं इथं आढळतंय, कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे। त्यामुळे ही जी मॅन ईटर जो होत चाललेला आहे बिबट्या, ह्या भागातले बिबटे, तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूटआउटच्या ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर्स त्यांना मागणी केलेली आहे। तर आमची आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करेल। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।